घराची परीक्षा करता हे येते की हे सात्विक का तमोगुणी का रजोगुणी. समजा एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील स्वतःचे, पत्नीचे, मुलांचे, मुलींचे, जावयांचे, मित्रांचे वगैरे वगैरे असे जर फोटो घरात दिसतील तर ते घर आहे रजोगुणी. रजोगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील आईचे, वडिलाचे, आजीचे, आजोबांचे, धार्मिक नेत्यांचे, समाजसेवकांचे, दानशूरांचे, पतिव्रतांचे, अन्नदात्यांचे, साधू संतांचे, भगवंतांचे, गोमातेचे असे जर फोटो घरात दिसतील, गुरुजनांचे असे फोटो घरात दिसतील तर समजा ते घर आहे सत्वगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील नटाचे, नटीचे, हर्षद मेहता सारख्यांचे, लादेन सारख्यांचे, गुंडांचे, टग्यांचे, मूर्खांचे, चोरांचे असे फोटो दिसतील तर ते घर आहे तमोगुणी. सर्वांनी प्रयत्न करावा सात्विकपणाचा. सात्विक माणसं देवाच्या आवडीचे होतात. देवाच्या आवडीचं व्हायचं असेल आपलं जीवन सात्विक करा, आपलं जीवन चांगलं करा, त्यामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण आहे. तेव्हा इथं महाराज म्हणतात अभंगातील दुसरं चरण, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे कोणा. तयाचा हरिक, हरिक म्हणजे आनंद, त्यांचा आनंद भगवंताला देखील होत असतो. पण अशी जी सात्विक मुलं आहेत ती आणखी आपल्या जीवनामध्ये काय करतात. गीता भागवत हरिती श्रवण, गीता भागवत हरिती श्रवण, गीता भागवत हरिती श्रवण, भगवत हरिती श्रवण, गीता भगवत हरिती श्रवण, गीता भगवत हरिती श्रवण.